नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सरकारच्या महिला सुरक्षा अजेंड्याची पनवेलमध्ये प्रभावी अंमलबजावणी। सभापती सौ ममता प्रीतम म्हात्रे। महिला व बाल सुरक्षेसाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवल्या। राज्यामध्ये महिला सुरक्षा, महिला सन्मान आणि बाल संरक्षणाला प्राधान्य देणाऱ्या महायुती सरकारच्या धोरणानुसार पनवेलमध्येही महिला व बाल सुरक्षेचा अजेंडा अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सौ ममता प्रीतम म्हात्रे यांनी पुढाकार घेतला आहे। त्याच अनुषंगाने आज कामोठे पोलीस ठाण्यास भेट देत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना महिला व बाल सुरक्षेबाबत विविध सकारात्मक आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। राज्यामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, जनजागृती मोहीम, महिला हेल्पलाईन, पॉक्सो या कायद्याअंतर्गत कठोर कारवाई आणि शालेय स्तरावरील सुरक्षा शिक्षण याला अधिक बळ देण्यासाठी स्थानिक पातळीवर समन्वयातून काम करण्याची आवश्यकता असल्याचे सौ ममता प्रीतम म्हात्रे यांनी यावेळी नमूद केले। विशेष म्हणजे गुड टच बॅड टच या शालेय जनजागृती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होत असून अशा उपक्रमांचे सकारात्मक परिणाम समाजामध्ये दिसून येत आहेत। मुलांना लहान वयातच सुरक्षिततेबाबत योग्य मार्गदर्शन मिळणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। निवेदनामध्ये निवासी संकुल, सोसायट्या, मॉल, व्यावसायिक संकुले व सार्वजनिक ठिकाणी कार्यरत सुरक्षा रक्षकांची नियमित पोलीस पडताळणी करण्याबाबत सूचना करण्यात आल्या। महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची योग्य तपासणी झाल्यास नागरिकांमध्ये अधिक विश्वासाचे वातावरण निर्माण होईल असे त्यांनी यावेळी सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, पनवेल।